This conference will now be recorded. हॅलो फ्रेंड, आज आपण जावा आणि पोस्टग्रेस यांचं आपण डेटाबेस कनेक्शन बघणार आहोत. त्याच्यामध्ये जावा हे फ्रंटेड असेल आणि पोस्टग्रेस हा आपला बॅकएंड असेल. हे आपण लिनक्स, फेडोरा, सेंट ओएस या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर आपण ह्याचं कनेक्शन कसं करायचं त्यासाठी काही स्टेप्स आहेत. त्या स्टेप्स आपल्याला इथं फॉलो करायला लागतील. तर ह्याच्यामध्ये पहिली स्टेप्स असेल डाउनलोड द पोस्टग्रेस ड्रायव्हर. जावा आणि पोस्टग्रेस ह्यांच्यासाठी जे काही ड्रायव्हर्स लागतो तो ड्रायव्हर्स आपल्याला डाउनलोड करायला लागेल आणि तो डाउनलोड केलेला ड्रायव्हर्स तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे कुठल्याही व्हर्जनचा ड्रायव्हर्स तो डाउनलोड करू शकता. तो डाउनलोड केलेला ड्रायव्हर मी इथं एक डेस्कटॉपवर जस्ट एक सेव्ह केलेला आहे. नंतर ड्रायव्हर डाउनलोड केल्यानंतर नेक्स्ट स्टेप असेल आपली की हा ड्रायव्हर्स आपल्याला ह्या पाथमध्ये पेस्ट करायचा. युजर, लीफ, जेव्हीएम, जावा, जेआरई, लीफ आणि एक्सटी या पाथमध्ये हा डाउनलोड केलेला ड्रायव्हर्स आपल्याला काय करायचा आहे, पेस्ट करायचा. या पाथमध्ये डाउनलोड केलेला जो काही ड्रायव्हर्स आहे तो आपल्याला काय करायचा आहे, पेस्ट करायचा आहे. तर ह्या पाथमध्ये आपण जाऊ आणि ह्या पाथमध्ये हा ड्रायव्हर मी आता पेस्ट केलेला आहे ऑलरेडी. ह्या पाथमध्ये हा ड्रायव्हर्स काय केलेला आहे, मी पेस्ट केलेला आहे. तर मग ह्या पाथमध्ये कसं जायचं, म्हणजे किंवा ह्या पाथमध्ये हा पाथ कसा आहे परत एकदा मी सांगतोय. युजर, लीफ, जेव्हीएम, जावा, जेआरई, लीफ आणि एक्सटी या फोल्डर मध्ये जो आपला डाउनलोड केलेला जो ड्रायव्हर्स आहे पोस्टग्रेसचा तो इथं पेस्ट करायचा. ही महत्वाची स्टेप्स असेल. ड्रायव्हर्स डाउनलोड केला नसेल तर आपलं डेटाबेस कनेक्शन होणार नाही किंवा कनेक्शन म्हणजे जावा आणि पोस्टग्रेसचं डेटाबेस कनेक्शन होणार नाही. विदाउट ड्रायव्हर कॅनॉट बी पॉसिबल. नंतरची स्टेप्स आहे आपली की आता मला डेटाबेस किंवा बॅकएंड ज्याला आपण म्हणतो तो मला तयार करायला लागेल. त्याचं लॉग इन, त्याच्यामध्ये डेटाबेस क्रिएशन असेल, टेबल क्रिएशन असेल, ते मला ह्या पोस्टग्रेसच्या डेटाबेसमध्ये मला तयार करायला लागेल. मग आता तयार करण्यासाठी मी टर्मिनलवर जातोय परत आणि या टर्मिनलवर मी ऑलरेडी डेटाबेस तयार केलेला आहे व्हिजन 21 चा पोस्टग्रेस मध्ये. आणि आता ह्याच्यामध्ये मला टेबल तयार करायचा आहे. तर पोस्टग्रेस मध्ये टेबल कसा तयार करायचा हे बऱ्याच जणांना माहित आहेच असं आपण अझ्युम करू. आणि जर माहित नसेल तर इथं मी कसं करतो ते बघा. क्रिएट टेबल. तर स्टुडंटचा एक टेबल तयार करू आपण. तर स्टुडंटला रोल नंबर असतो, त्याचा डेटा टाईप काहीतरी दिलेला आहे, इन करतो. आणि पोस्टग्रेस मध्ये जे काय आपल्याला डेटा टाईप आहे ते इथं मी स्पेसिफाय करतोय. त्याला प्रायमरी की स्पेसिफाय करतोय. रोल नंबर ला प्रायमरी की असाइन करतोय. नेम असेल सो varchar because of string, so I'll be give a size as 10. After that third column is percent, so I'll be declare as a types as a float. So create table student roll number, कॉलम पहिला कॉलम असेल त्याचा डेटा टाईप इन, नंतर प्रायमरी की नेम, नंतर नेम हा आपला स्ट्रिंग आहे म्हणून varchar वापरलेला आहे. आणि नंतरचा आहे पर्सेंट. पर्सेंट हा आपला फ्लोट आहे त्यामुळे इथं फ्लोट हा डेटा टाईप दिलेला आहे. नाव एंटर दिस. तर टेबल आपला तयार झालेला आहे. आता टेबल तयार झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला काही रेकॉर्ड्स इन्सर्ट करायला लागेल. तर आपल्याला माहिती आहे इन्सर्ट इनटू टेबलचं नाव आहे माझं स्टुडंट आणि रोल नंबरला 1 असं अझ्युम करतोय. नेम ओम असाइन करतोय आणि पर्सेंटेज काहीतरी 88.34 असं टाकून देतो. पर्सेंटेज हे माझे काय आहे
फ्लोट आहे. नाव सेमिकोलॉन. ओम हे व्हॅरकॅर असल्यामुळे आपण किंवा स्ट्रिंग असल्यामुळे हे सिंगल कोट मध्ये असाइन केलेले. जे काही पोस्टग्रेसचे रूल्स आहे ते इथं फॉलो करायला लागले. आता इथं एरर आलेली आहे. माझं इथं काय राहिलेलं आहे? व्हॅल्यूज राहिलेले. काय राहिलेलं इथं? व्हॅल्यूज. नाव इन्सर्ट झालेलं आहे. मी अजून एक रेकॉर्ड इन्सर्ट करतो याच्यात. सचिन इन्सर्ट करतोय आणि पर्सेंटेज काहीतरी देतोय 50.44. 50.44. नाव इन्सर्ट दिस. ठीक आहे. इन्सर्ट झालं. 2 रेकॉर्ड्स इन्सर्ट केलेले आहे. नंतरची आता माझी तिसरी स्टेप्स आहे. आता डेटाबेस क्रिएशन, टेबल क्रिएशन केल्यानंतर नंतरची आपली तिसरी स्टेप्स आहे. तर इथं आपल्याला ह्या फाईलमध्ये एक आपल्याला चेंज करायला लागतो. त्या फाईलचं नाव आहे, ऍक्च्युली ही पोस्टग्रेसची फाईल आहे, pg_sba.conf. ह्या फाईलमध्ये आपल्याला चेंज करायला लागतो. तर ही फाईल ह्या पाथमध्ये असते, var lib pgsql आणि डेटा. आणि ह्या फाईलमध्ये ह्या ज्या काही 2 एंट्रीज आहे, IP4 आणि IPv6, ह्याच्यामध्ये आयडेंट हा जो काय वर्ड आहे, नाव यू हॅव टू रिप्लेस बाय द ट्रस्ट. म्हणजे ह्याच्या जागी फक्त काय लिहायचं? तुम्हाला ट्रस्ट लिहायचं. हे फक्त डेटाबेस कनेक्शन साठी आहे. आलं लक्षात? जर हे नाही केलं तर तुम्हाला रन करताना एरर्स, ऑथेंटिकेशनची एरर येऊ शकते. मग आता त्याच्यामध्ये मी जातोय या फाईल्स मध्ये आणि ही फाईल्स ओपन करतोय. ओपन विथ एडिटर्स. नंतर त्याच्यामध्ये जे काही आपले चेंजेस आहे ते चेंजेस मी इथं करतोय. पहिला चेंजेस आयडेंट IP4 साठी आपल्याला सांगितलेला होता. इथं आयडेंट जो होतो तो इथं मी काय करतोय? ट्रस्ट करतो. नंतर दुसरा चेंजेस IPv6, इथंही आयडेंट रिप्लेस बाय द ट्रस्ट. नाव दिस फाईल इज सेव्ह. सेव्ह आणि क्लोज इट. त्यानंतरची आपली स्टेप्स असेल, नंतरची ह्या एंट्री केल्यानंतर आयडेंट रिप्लेस बाय द ट्रस्ट, स्टेप 4 झाल्यानंतरची आपली एंट्रीज आहे किंवा नंतरची स्टेप्स आहे की पोस्टग्रेसची जी काही सर्व्हिस आहे, आपली पोस्टग्रेसची जी काही सर्व्हिस आहे ती आपल्याला स्टॉप आणि स्टार्ट करायला लागेल. म्हणजे हे जे काही चेंजेस जे आपण केलेले आहे पोस्टग्रेस HBA कॉन्फिग फाईल मध्ये, तर हे चेंजेस काय होतील? रिफ्लॅक्ट होतील. हे चेंजेस काय होतील? रिफ्लॅक्ट होतील. सो नाउ अगेन कम हिअर टर्मिनल्स. पहिल्यांदा सर्व्हिस काय करायची? स्टॉप करायची. आता इथं माझं CentOS आहे त्यामुळे मी ही कमांड वापरतोय. तर बरेच ऑपरेटिंग सिस्टीम जे आहे, लिनक्स, रेड हॅट, लिनक्स पॉइंट ऑफ व्ह्यू रेड हॅट असेल, फेडोरा असेल, पण त्यांच्या ज्या काही सर्व्हिसेस किंवा त्यांच्या कमांड आहे त्या थोड्याशा ज्या काय असेल त्या पद्धतीने सर्व्हिस स्टार्ट आणि स्टॉप साठी तुम्ही वापरू शकता. आता ही CentOS आहे, सो आय बी यूज एज सिस्टीम CTLs. आणि इथं सर्व्हिस मला स्टॉप करायची म्हणून स्टॉप कुठली सर्व्हिस? पोस्टग्रेसची. एंटर दिस. सो नाउ स्टॉप दिस सर्व्हिस. नाउ अगेन स्टार्ट दिस सर्व्हिस. ठीक आहे. म्हणजे आता माझे जे काही चेंजेस झालेले आहे ते चेंजेस रिफ्लेक्ट होते. सो नाउ नेक्स्ट स्टेप्स आहे माझी. आता जो काय आपला फ्रंट एंड म्हणजे त्याला आपण जावा म्हणतो, त्याच्यामध्ये जे काय आपण JDBC चे स्टेटमेंट लिहिलेले आहे तो प्रोग्राम नाउ कंपाइल आणि रन करायचा. नाउ कंपाइल अँड रन. हा जो काही प्रोग्राम्स आहे, हा प्रोग्राम जो काय मी लिहिलेला आहे आता, हा प्रोग्राम मी आता काय करणार आहे? कंपाइल आणि रन करणार आहे. आलं लक्षात?
आणि त्याच्यामध्ये जे काही माझं डेटाबेसचं नाव आहे ते इथं मी स्पेसिफाय केलेलं आहे आणि तो जो काय ड्रायव्हर्स आहे तो मी इथं स्पेसिफाय केलेला आहे. आता हा प्रोग्राम मी जस्ट सेव्ह केलेला आहे db connection डॉट जावा. तर हा प्रोग्राम मी काय करतोय, just compile and run it. Now again going to the terminal. Java C DB connection. Now compile this. Compile झाला. Now run this. इथं आपलं आउटपुट आलेलं आहे. आपलं 2 रेकॉर्ड टाकले होते मी. दिस इज फर्स्ट रेकॉर्ड and this is a second record. तर तुम्हाला लक्षात आलेलं असेल की जावा आणि पोस्टग्रेस ह्यांचं लिनक्स प्लॅटफॉर्मवर कसं एक्झिक्यूट करायचं, त्यासाठी कुठल्या स्टेप्स आहे, त्या स्टेप कुठल्या फॉलो केलेल्या आहे हे तुम्हाला लक्षात आलेलंच असेल. तर अधिक माहितीसाठी किंवा फर्दर कॉन्टॅक्टसाठी किंवा फर्दर ऍडमिशन किंवा एन्क्वायरीसाठी सो कॉन्टॅक्ट दिस Vision Academy classes for FY, SYTY, BCS, BCA, BBA, CA, Diploma, B, MCA, MCS. So this is a contact number and this is my websites. Thank you.